हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश मीडियम विषय मराठी 5वी कविता 2 दिवस, कवी नारायण सुर्वे ही कविता वाचणार आहोत. पहिल्यांदा आपण कवीचा परिचय बघूया. नारायण सुर्वे यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या साहित्यासाठी विशिष्ट अशी शैली निर्माण केली आणि त्यांनी कामगारांची सुखदुःखे ही आपल्या काव्यलेखनात आणली. माणसावरील त्यांची अपार श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कवितेतून साकारलेली आहे. बच्चों, आज हम 5th कविता 2 दिवस नारायण सुर्वे ये पढ़ने वाले हैं. पहले कवि के बारे में हम जान लेते हैं. नारायण सुर्वे ये बहुत ही प्रसिद्ध कवि है. उन्होंने अपने खुद के अलग से एक साहित्य निर्माण किया. अपने काव्य में उन्होंने जो मजदूर है उनके प्रति सुख दुख उन्होंने लिखा और जो इंसानियत है उन पे जो उनकी श्रद्धा थी वो उनके हर कविता में हमें दिखती है. मुलांनो, प्रस्तावना बघूया. 2 दिवस ही कविता भावनाप्रधान वास्तवाचे वर्णन करणारी आहे. या कवितेत एक गरीब कामगार सुख मिळेल या आशेवर संपूर्ण आयुष्य आपलं पोट भरण्यासाठी धडपडतो आणि मग ते संपूर्ण आयुष्य कसं गेलं हे सत्य मांडताना तो या जगण्याच्या शाळेत काय आपण शिकलो हे प्रस्तुत कवितेत दिलेले आहे. बच्चों, इस कविता की प्रस्तावना हम जानते हैं. 2 दिवस इस कविता में कवि नारायण सुर्वे हमें एक जीने की जो असलियत है उसमें एक मजदूर व्यक्ति जो कि हमेशा इस सोच पे अपना पूरा जीवन व्यतीत करता है कि उसे सुख मिलेगा. उसका सारा जीवन सिर्फ पेट भरने में ही निकल जाता है और इसी सच्चाई को आपके सामने रखते हुए इस एक जीवन रूपी विद्यालय में उन्होंने क्या सीखा इस बारे में कवि आपको सच, जो जीवन का सच है वो आपके सामने लाते हैं. आपण कवितेला सुरुवात करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे.
मुलांनो, असं लोक म्हणतात की जीवन हे 4 दिवसाचं असतं. म्हणजेच जीवन हे जगताना ते आपल्याला कळत नाही इतकं भरकन ते निघून जातं. मग हेच 4 दिवसाचं जीवन, यातले 2 दिवस हे दुःखात गेले आणि 2 दिवस हे दारिद्र्यात गेले, असे कवी म्हणतात. कवीचे जीवन हे दुःखात गेले, पण त्यांनी कधी आशा सोडली नाही. ते 2 दिवस कशाची वाट बघतात? तर माझं दुःख नष्ट होईल, मला आयुष्यात सुख मिळेल, या आशेवर ते 2 दिवस काढतात. म्हणजेच त्यांचं अर्ध जीवन यात जातं. आणि जीवन जगताना काही दिवस कष्ट करण्यात, म्हणजेच जे पण जगण्यासाठी अन्न लागतं ते मिळवण्यात गेले, असं कवी म्हणतात. म्हणून 2 दिवस वाट पाहण्यात आणि 2 दिवस दुःखात गेले. जेव्हा ते मागे वळून बघतात तेव्हा ते भूतकाळाचा हिशोब करतात की किती पावसाळे आणि उन्हाळे त्यांनी बघितले. आणि याच वेळेला त्याचं वर्णन करताना म्हणतात की मी हिशोब करतो आहे की किती पावसाळे उन्हाळे गेले आणि किती आता बाकी आहेत उन्हाळे. म्हणजेच हे जीवन किती बाकी आहे आणि किती अजून मला सोसायचं आहे, मी फार सोसलं, असं ते म्हणतात. बच्चों, नारायण सुर्वे अपने कविता में पहले 2 पंक्ति में लिखते हैं कि 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. मतलब ऐसा माना जाता है कि जीवन हम जब जीते हैं तो वो समझ में नहीं आता है, लगता है कि वो सिर्फ 4 दिन का है. और उसी समय ये 4 दिन में 2 दिन जो है वो वाट पाहण्यात, इंतज़ार में गए. ये नारायण सुर्वे किस बात का इंतज़ार कर रहे हैं? तो फिर मज़दूर के जीवन में सुख आने की जो आशा होती है कि कल आएगा, कल अच्छे दिन आएंगे, कल सुख मिलेगा, ये जो इंतज़ार होता है, ओके, वाट पाहने मतलब इंतज़ार करने, तो इस इंतज़ार में उन्होंने 2 दिन निकाले हैं. और रोज़ की भूख के लिए जो मज़दूरी करनी पड़ती है, जो कष्ट करने पड़ते हैं, इसमें 2 दिन गए, ऐसे कवि आपके सामने रखते हैं. आज जब वो पीछे मुड़कर देखते हैं तो यह समझते हैं कि वह हिसाब कर रहे हैं. हिसाब किस बात का? तो कितने जो दिन है या कितने साल है वो इस तरह से उन्होंने गुजारे, और आगे भी ऐसे कितने सारे उन्हाळे मतलब गर्मियाँ ऐसे आने वाली है जो उन्हें बिताने पड़ेंगे. तो कविता की शुरुआत में ही हमें ये समझ जाता है कि ये जो कविता है वो वास्तववादी कविता है. पुढे नारायण सुर्वे असे लिहितात की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात
जिंदगी बर्बाद झाली. कवीच्या आयुष्यात कवी म्हणतात की शेकडो वेळा त्यांनी चंद्र उगवलेला पाहिलेला आहे. त्याच रात्री चमचमणारे तारे पण पाहिलेले आहेत आणि धुंद रात्री पण पाहिलेले आहेत. पण एक कामगारांची रात्र कशामध्ये निघून जाते? तर भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. कवी म्हणतात की सारे आयुष्य त्यांनी जो भाकरी मिळवण्यात घातला, इथे जो चंद्र आहे त्याला भाकरी असं म्हटलेलं आहे, कारण भाकरी मिळवण्यातच त्यांचं आयुष्य गेलं. भाकरी गोल असते आणि चंद्रही गोल असतो, त्यामुळे निसर्गाचं सौंदर्य हे त्यांनी कधी पाहिलेलंच नाही. एका कामगारांच्या आयुष्यात मुलांनो दुसऱ्या दिवशीची विवंचना असते. उद्या काय खायचं, कसं जेवण मिळवायचं. त्यामुळे त्यांना कधीच निसर्ग, त्याचं सौंदर्य हे दिसत नाही. त्यांची जिंदगी बर्बाद होते. पूर्ण आयुष्य त्यांचं वाया जातं. काय शोधण्यात? तर भाकरी शोधण्यात. कवी आगे कहते हैं की शेकडो वेळा चंद्र आला. असं बराच वेळ झालं की आयुष्यात जो पूरी लाइफ है उसमें जो दिन है वो गुजर गए और उसमें जो चंद्र था, चंद्रमा था, वो रोज़ आया. रोज़ जो आकाश है उसमें तारे आए और रात भी निकल गई. तो जीवन है इसमें हर बार ऐसे हुआ. लेकिन एक मज़दूर का जो रात है या ज़िंदगी है वो कैसे गुजर जाती है? तो वो भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. बच्चों, जिस प्रकार चंद्रमा गोल है और जो रोटी है, भाकरी है, वो भी गोल है, तो उन्होंने कभी सुख देखा ही नहीं. उन्होंने चंद्रमा देखा नहीं, उन्होंने सिर्फ उस भाकरी, उस रोटी के लिए अपना जीवन बिताया. मतलब उन्होंने बहुत कष्ट किए और उनकी पूरी ज़िंदगी उन्होंने कभी भी जो सौंदर्य होता है, जो हमारे आसपास में इतना सुंदर सुंदर सजीव निसर्ग होता है, उन्होंने कभी नहीं देखा. क्योंकि वो तो हमेशा से ही अपनी रोटी कमाने हुए पूरा दिन उनका निकल जाता है. बच्चों, हम तो हमारे घर में आराम से सो सकते हैं, लेकिन इस मज़दूरों का जीवन बहुत ही कष्टप्रद होता है. उनको अपनी सारी ज़िंदगी इसी दुख में, इंतज़ार में निकालनी पड़ती है कि उन्हें कब और कैसे अच्छा खाना मिलेगा या कैसे जीवन कटेगा. नारायण सुर्वे पुढे म्हणतात की हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. हे हात माझे सर्वस्व. कवीचं असं म्हणणं आहे की कवी जे पण करतात, जे पण कष्ट करतात, किंवा एक कामगार जो पण कष्ट करतो,
ते त्याचे हात आहे, ते हात त्याचे सर्वस्व आहे. हातानेच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. हातानेच तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. त्यामुळे हात हे त्याचं सगळं आहे, सर्वस्व आहे. ते कुठे गहाण राहिले, तर ते दारिद्र्याकडे गहाण राहिले. म्हणजेच कधीच हाताला हवं तसं यश आलं नाही. नेहमीच जे हात आहे ते कष्ट करत राहिले. दारिद्र्याकडे नेहमीच ते खितपत पडलेले होते. दारिद्र्याने दुसरं काहीच त्यांच्या आयुष्यात त्यांना दिलं नाही. फक्त कष्ट आणि त्या कष्टातून मिळणारी भाकरी. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. यात गहन अर्थ असा आहे मुलांनो, की नारायण सुर्वे हे खूप प्रसिद्ध कवी होते. ते खूप नावारूपास आले. त्यांचे कविता संग्रह खूप प्रसिद्ध झाले आणि या काळामध्ये सगळ्यांकडून कौतुक होत असताना त्यांनी इथे माना उंचावणे हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याचं कौतुक करता तेव्हा मान उंच होते असा अर्थ आहे. कधी बघा कलम केलेले हात पाहिले. याचा अर्थ असा की नारायण सुर्वे आपल्या कवितामधून सामाजिक क्रांती करत होते. नेहमीच हिरवा निसर्ग, फुलणारं फूल, आकाशात सुंदर तारे अशा कवितांमधून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी वास्तववादी कविता रेखाटल्या. म्हणजेच त्यांनी एक जीवनाचं सत्य की ज्यामध्ये एखाद्या कामगाराला काहीच त्याच्या नशिबात नसतं असं त्यांनी कवितेमधून आणलं आणि त्याच वेळेला त्यांना खूप जास्त टीका सहन करावी लागली, मानसिक त्रास झाला. म्हणून त्यांनी कलम केलेले हात असं म्हटलेलं आहे. बच्चों, आगे उन्होंने अपने कविता में लिखा है कि हे हाथ माझे सर्वस्व, ये जो मेरे हाथ है वही मेरा सब कुछ है. पर वही हाथ गरीबी जो उन्होंने देखी है उसके पास वो कर्जे में रहे हैं. जो हाथ है उन्होंने हमेशा से ही गरीबी देखी है. उन्होंने हाथ से कुछ भी अच्छा काम नहीं किया है. सिर्फ और सिर्फ उन्होंने कष्ट ही उठाए हैं, मेहनत ही की है. तो दारिद्र्याकडे हात गहाण राहिले. मतलब उन्होंने सिर्फ खाना, जो रोटी है, जो उनकी फैमिली कुटुंब है यांचं दुःख, इनको खाना देने में, उनका दिन कैसे बीतेगा, क्या खाना उन्हें मिलेगा, कैसे जीवन कटेगा, इसी में निकाले. आगे वो लिखते हैं, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. इसमें ये अर्थ है बच्चों कि नारायण सुर्वे यह कवि बहुत ही ज़्यादा लोगों के बीच वह फेमस हुए और उनमें जब उन्होंने पहले लिखना शुरू किया तो सब ओर से लोग उनकी बढ़ाई करने लगे. और इसी क्षण को उन्होंने लिखा है कि मैंने इस पूरे समाज में माना उंचावलेल्या, मतलब कभी कभी वो शाबाशी उन्होंने देखी और कधी कधी मतलब कभी कलम झालेले हात पाहिले. इसमें वो लिखते हैं कि जब वह सामाजिक क्रांति के बारे में लिखने लगे, एक मजदूर के बारे में लिखने लगे, उन्होंने जो सच्चाई अपने कविता में लिखी, इस पे बहुत लोगों ने समाज में उनको भला बुरा कहा.
ये लिखना उन्हें पसंद नहीं आता था, तो जो लोग उनके कलम जो है उस पर भी लिखते थे। ओके, यहाँ कलम करने का अर्थ है कि उनके हाथ तोड़ने छाटने के बारे में ही लोगों ने सोचा। तो अर्थ बड़ा गहन है। पुढे कवी लिहितात, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. कवी आपल्या कवितेत असं म्हणतात की खूप कष्ट घ्यावे लागले, अपमान सहन करावा लागला, कधीच माघार नाही घेतली त्यांनी. त्यांनी अश्रू पुसले, पण कधीकधी एवढं दुःख होतं की आपण अश्रू पुसायला विसरतो, म्हणजेच ते वाळवले नाहीत. पण जीवन जगताना असेही क्षण आले की अशा वेळेला अश्रूच मित्र झाले. म्हणजे मुलांनो, अशी परिस्थिती की जेव्हा तुम्हाला सतत दुःख होत असतं, तेव्हा त्या दुःखाला, त्या अश्रूंना तुम्ही आपली शक्ती बनवता. ते अश्रूच तुमचे मित्र बनतात. ते मदतीला धावून येतात आणि मग आपण असं काही करतो जे सगळ्यांचे डोळे दिपून जातात की मला ही गरिबी दूर करायची आहे, मी काहीतरी करून दाखवेन. ही जेव्हा तुमच्यामध्ये आग निर्माण होईल, हा निश्चय तुम्ही कराल, तेव्हा अश्रूच तुमचे मित्र होतील. आगे के पंक्ति में कवि लिखते हैं, हर घड़ी अश्रू वाळविले नाहीत. बहुत कष्ट से, बहुत दुख से, रोज़ रोज़ की इस तकलीफ़ से बहुत दुख होता है, बहुत आंसू बहते हैं, लेकिन हर बार उस आंसू को, इतने दुख में हमें पोंछने तक का वक्त नहीं होता और धीरे धीरे इस गरीबी को, इस कष्टमय जीवन को, इस रोज़ के जो संकट है उससे हम निडर बनते हैं. तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. जब कभी भी इतने सारे प्रॉब्लम, संकट हम पे आते हैं, तो जो अश्रू है, जो आंसू है, वही हमारी शक्ति बनते हैं. हमारे मदद को वही आते हैं. मतलब जिस वक्त हम जीवन में लड़ने की सोचते हैं, जितना ज़्यादा एक हीरा जिसको तराशते हैं वो उतना ज़्यादा चमकता है. तो अगर जीवन में कष्ट ज़्यादा, तो उतना हमें उसी की सहायता से हमें क्या करना है, हमें आगे बढ़ना है. आपके सामने अगर चैलेंज होगा तो आप लोग बहुत ज़्यादा उसके आगे खुद को और ज़्यादा सोचोगे, नहीं मैं करके दिखाऊंगा. अश्रूस मित्र होऊन आले, वो मदद करने के लिए खुद आएंगे. हमें उस आंसू से ही आगे जीवन को संवारना और संभालना पडेगा. शेवटच्या पंक्तीमध्ये कवी लिहितात की दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. कवींनी असं म्हटलं आहे की त्यांनी दुनियेचा विचार नेहमीच केला, हर घडी नेहमीच केला, आणि यामुळे ते स्वतःचे असे काही उरलेच नाही, ते जगमय झाले.
त्यांना जीवन हे वेगळं काही उमगलंच नाही. त्यामुळे ते असं म्हणतात की मी जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, हे याच शाळेत शिकलो. कवी असं म्हणतात की कसे दुःख पेलायचे आहे, कसे दुःख अंगावर घ्यायचे आहे, आनंदी कसे राहायचे आहे, हे याच जगात ते शिकले. ते आनंदी कसे राहावे याच जगात ते शिकले. झोतबट्टी शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. की जी आयुष्याची झोतबट्टी आहे, त्या आयुष्याच्या झोतबट्टीत असं म्हणतात की आगीच्या भट्टीत पोलाद तापवले की जसा हवा तसा आकार देता येतो. त्यामुळे दुःखरूपी या भट्टीत आयुष्य छान उजळून निघाले असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जेवढे पण संकट आले त्यांना या शाळेने काहीतरी शिकवलं असं त्यांना म्हणायचं आहे. बच्चों, ये जो अंतिम पंक्ति है इसमें उन्होंने लिखा है कि दुनिया विचार हर घड़ी केला, हमेशा दुनिया के बारे में सोचा और मेरा में कुछ अलग रहा ही नहीं. मैंने हमेशा दुनिया के बारे में सोचा. दुनिया की इस विद्यालय में, ये जो स्कूल है, इसमें मैंने क्या सीखा, तो इसमें मैंने कैसे जीना है, कैसे दुख को संभालना है, पुनः कैसे जीना है, हमेशा वापस कैसे जीना है, ये मैंने सीखा. ये जो स्कूल होता है आपका, इससे भी आप बहुत ज़्यादा सीखोगे और वो आपकी असली ज़िंदगी में सीखोगे. जब उसमें आप सीखते हैं तो आप बहुत बड़े बन जाते हो. जिस प्रकार जो लोहा है वो आग में उसे हमेशा हम जैसा चाहे वैसे बना सकते हैं, वैसे ही ये जो ज़िंदगी में हमारे दुख होगा, परेशानी होगी, जो भी प्रॉब्लम होगी, उससे हम बहुत ज़्यादा अच्छे एक ज़िंदगी की तरफ हम लोग अच्छे बन जाएंगे. हम लोग को इसमें मिट नहीं जाना है, हमें ज़िंदगी से लड़ना है. हमें ज़िंदगी से लड़ते लड़ते खुद को बहुत आगे तक लेके जाना है. हमें हमारा जीवन सिर्फ ऐसे ही नहीं रखना है, हमें दुख झेलना है और उस दुख से, हमें बहुत सारी तकलीफ़ों से हमें उस जीवन को संवारना है. और इसी प्रकार अंतिम पंक्ति वापस वही, 2 दिवस वाट पाहण्यात गेले और 2 दिवस दुःखात गेले. पूरे ज़िंदगी भर हम यही करते आएंगे और इसी तरह से हमें जीवन जीना है. तर मुलांना पूर्ण कवितेमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की जे आयुष्य आहे आता फार आनंदी वाटतं, पण जसजसं तुम्ही मोठं व्हाल तसतसं या आनंदी जीवन किंवा या आनंदात तुम्हाला दुःख नेहमीच बघायला मिळतं. पण ते दुःख हे तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं नाही. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसं जबाबदारी येईल, अडचणी येतील, संकट येतील, पण त्या दुःखांना घाबरायचं नाही. त्यांच्याशी 2 हात करायचे, त्यांच्याशी लढायचं आणि त्यातूनच तुमचं जीवन तुम्ही चांगलं करायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही बघा की हे जीवन अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतं. और इसी प्रकार बच्चों, जो कविता है वो मज़दूर लोगों के जीवन पे समर्पित है, उनके कष्ट पे समर्पित है और वो लोग कैसे ज़िंदगी को जीते हैं. हम लोग तो बहुत सादी सी ज़िंदगी जीते हैं, लेकिन मज़दूर किस तरह से पूरे समय लड़ते हैं उसका वर्णन इस कविता में है. 2 दिवस, जो कि नारायण सुर्वे ने आपके सामने प्रस्तुत की है.